डिसेंबर महिना सुरू झाला की सर्वांना वेध लागतात ती गोव्याला जाण्याची 31st ची पार्टी असू द्या की 25 डिसेंबरच्या संदर्भाने ख्रिसमसच्या संदर्भाने पार्टी असू द्या, गोवा रंगत असते. गोव्यातले अनेक नाईट क्लब खरं तर रंगत असतात या डिसेंबर महिन्यामध्ये. आणि आपण पाहतोय की शनिवारी मध्यरात्री जवळपास 12:15च्या दरम्यान आग लागलेली आहे एका नाईट क्लबला. आणि या नाईट क्लबला आग लागून जवळपास 25 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. नेमका हा होरपळून मृत्यू झाला कसा, नेमकी आग कशी लागली आणि 6 जण जखमी कसे झाले, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण आमच्या व्हिडिओवरती चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, जेणेकरून आमचे नवे नवे व्हिडिओज आपल्यापर्यंत येतील. तर गोवा येथील नाईट क्लबमध्ये लागलेली आग आणि त्यामध्ये 25 जणांचा झालेला होरपळून मृत्यू नेमका कसा झाला. आपल्याला माहितच आहे, नाईट क्लब गोव्यातले असे आहेत की ज्याच्या डिझाईन जी आहे ती बऱ्याच वेळा लाकडापासून बनवलेली असते. आणि मग लाकडापासून बनवलेल्या या डिझाईन असलेल्या या नाईट क्लबला आग लागली. आणि आग लागल्यानंतर ही नेमकी आग कशी लागली तर प्राथमिक माहितीनुसार किचन मधल्या सिलेंडरचा स्फोट झाला आणि आगीचे पूर्ण गोळ जे आहेत ते पूर्ण नाईट क्लबमध्ये पसरलेले होते. आणि याच्यामध्ये लोकांना पळण्यासाठी देखील जागा नव्हती. अतिशय कंजेस्टेड रस्ते आणि त्यामध्ये लाकडी पूल, बाहेर पडण्यासाठी लाकडी पूल असल्या कारणाने त्या पुलावरून जाता आलं नाही. आणि सर्वजण जे आहेत ते बाहेर न पडता त्या क्लबमध्येच आपण पाहतोय बेसमेंटमध्ये ते गेले आणि तिथे गुदमरून सर्वांचाच मृत्यू झाला. जवळपास 25 लोकांचा मृत्यू झाला. आपल्याला माहित आहे की लाकडी पुलाचा वापर केल्यामुळे जवळपास आपण पाहतोय की ज्या नदीच्या कडेला असलेला हा नाईट क्लब आणि तिथून लाकडी पूल येण्या जाण्यासाठी आहे अतिशय कंजेस्टेड आणि एंट्री फार कंजेस्टेड असल्या कारणाने लोकांना बाहेर पडता आलेलं नाही. आणि त्या नाईट क्लबमध्ये लागलेल्या आगीमध्ये 25 लोकांचा मृत्यू झालाय. काही मृतदेह जे आहेत आपण पाहतोय की याच्यामध्ये 3 लोकांचा मृत्यू हा जिन्यामध्ये गुदमरून झालेला आहे, तर काहींचा त्या बेसिमेंटमध्ये गुदमरून मृत्यू झाला. कारण ज्या ठिकाणी बेसिमेंटचं होतं त्या ठिकाणी जायला रस्ता नव्हता आणि सर्व लोक बाहेर पडण्याऐवजी त्या बेसिमेंटकडे धावले आणि लोकांची गर्दी झाल्यामुळे त्या ठिकाणी गुदमरून 25 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. आपल्या सर्वांना माहितीच आहे की नेमकं काय घडलंय आणि या नाईट क्लबमध्ये आग का लागली याचं आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. परंतु याच्यानंतर तिथल्या प्रशासनानं काय दखल घेतलेली आहे. नॉर्थ गोव्याच्या परिसरामध्ये असलेला हा क्लब जो आहे आरपोरा भागात हा क्लब आहे. आणि या क्लबमध्ये शनिवारी मध्यरात्री जवळपास 11 वाजता ते 12:15च्या दरम्यान लागलेली ही आग. आणि या ठिकाणी जे लोक होते ते शनिवारची नाईट असल्या कारणाने सॅटर्डे नाईटला मोठ्या प्रमाणामध्ये गोव्यात गर्दी होते, कारण दुसऱ्या दिवशी संडेची सुट्टी असते. आणि अशासाठीच हे लोक त्या ठिकाणी गेलेले होते. बऱ्याच याच्यामध्ये पर्यटक देखील अडकलेले आहेत. आणि आपल्या सर्वांना माहितीच आहे की या सर्व आगीमध्ये जे 25 लोकांचा होरपळून मृत्यू झालेला आहे त्यांची ओळख पटणे देखील मोठं अवघड चाललंय. आणि मी सांगत होतो की 31 असेल किंवा डिसेंबर महिन्यामध्ये नाताळाच्या सुट्ट्या येतात, 31 असतं. आणि मग या सर्वांसाठी अनेक जण थंडीच्या या सर्व वातावरणामध्ये गोव्याला जायचा बेत करतात. आणि नेमकं ही काळ असं घडल्या कारणाने अनेकांमध्ये भीतीचं वातावरण देखील निर्माण झालं. जेव्हा स्फोट झाला तेव्हा बाहेर असलेल्या वॉचमॅनला असं वाटलं की टायर फुटून खरं तर टायर फुटण्याचा आवाज झाला असेल. परंतु आगीचे जे हे आहेत गोळ आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर पडल्यानंतर समजलं की ही आग लागलेली आहे. आणि काही क्षणातच आग पूर्ण त्या क्लबभर, त्या हॉटेलभर पसरलेली होती. आणि या आगीमध्ये 25 लोकांचा होरपळून मृत्यू झालाय. आणि विशेष म्हणजे या नाईट क्लबचं जे डिझाईन आहे किंवा इंटरनल डिझाईन जे आहे ते लाकडापासून बनवलेलं होतं. तो लाकडी पूल देखील होता, त्यामुळे लोकांना बाहेर पडता आलं नाही. आणि अतिशय एंट्री कंजेस्टेड होती. बाजूला नदी असल्या कारणाने लोकांना बाहेरही पडता आलं नाही. आणि त्या बेसिमेंटकडे सर्व लोक धावले आणि बेसिमेंटकडे धावून लोकांचा त्या ठिकाणी गुदमरून काही लोकांचा मृत्यू झालाय, तर काहींचा होरपळून मृत्यू झाल्याचं प्राथमिक माहितीमध्ये हे मिळत आहे. या ठिकाणचे आपण पाहिलं असे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी खरं तर या ठिकाणी तातडीने भेट दिली. आणि देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील या घटनेची चौकशी मुख्यमंत्र्यांकडे केली. जे मृत्यू पावलेले लोक आहेत अशा मृत्युमुखी पडलेल्या सर्वांच्या नातलगांना 2 लाखाची मदत आणि जखमींना
50,000ची मदत केंद्र सरकारने जाहीर केली आहे. प्रमोद सावंत हे घटनास्थळी गेले आणि त्यांनी सांगितलं की जे लोक दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. परंतु आपण पाहतोय की किचनमध्ये आग लागल्याने किचनमधले सर्व कामगार त्याच्यामध्ये नक्कीच त्यांचा मृत्यू झालेला आहे. परंतु जे क्लबमध्ये लोक होते, जे पर्यटक होते, जे डान्स करत होते, ते सर्व त्या दिशेने पळाल्यामुळे त्या बेसमेंटकडे जागा कमी अपुरी असल्या कारणाने त्या ठिकाणी गुदमरून अनेकांचा मृत्यू झालाय. प्रमोद सावंत असं म्हणतात की ही गोव्याच्या म्हणजे राज्याच्या इतिहासातली ही फार ऐतिहासिक आणि अशी जी घटना आहे ती दुर्दैवी घटना आहे, जी इतिहासामध्ये अशी कधी घडलेली नाही आणि ही दुर्दैवी घटना असल्या कारणाने त्यांनी सर्व मृतांना श्रद्धांजली वाहिली आणि त्याची कठोर चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल असं देखील मत त्यांनी व्यक्त केलं आहे. किचनमध्ये झालेला सिलेंडरचा स्फोट हे नेमकं कारण समोर आले आणि दुसरीकडे आपण पाहतोय बेसमेंटकडे सर्व लोक धावले आणि त्याच्यामध्येच अनेकांचा गर्दीमुळे गुदमरून मृत्यू झाला आणि त्यामुळे या गोव्याच्या या नाईट क्लबमध्ये जे आरपोरा नदीच्या किनारी असलेलं हे हॉटेल आणि इंटरनल डिझाईन आणि लाकडी पूल यामुळे बाहेर न पडता येणं या सर्वांमुळे खरं तर या 25 लोकांचा मृत्यू झाला. ही प्राथमिक माहिती समोर त्यांनी 6 जण जखमी आहेत आणि आपण आपल्या सर्वांना एक माहितीस्तव असं आहे की अजूनही हा आकडा कदाचित वाढू शकतो अशी देखील शक्यता दिसून येत आहे. धन्यवाद.